कळेल ग. चल. कसं वाटतंय? अगो काहीतरी वेगळंच वाटायला लागलंय ग. म्हणजे वेगळीच एनर्जी आली माझ्या अंगात. कुठलं तरी खास ठिकाणी आलं असं वाटायलंय. सांगा की कुठं आलं? कुठला किल्ला आहे का? नाही, डोळ्यावरची पट्टी काढली ना की तुला सगळं कळेल. चल पटकन. चल चल. भूमिं विश्वतो वृत्वा गन्तिष्ठत्तशाङ्गुलम् शम्भो सक्र सैलबल अर्कतम बैलबल विघ्न की रैलबल लंबोदर देखिए 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 देखिए. कमळी, हे आपल्या महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आहे. तुझ्या वाढदिवसानिमित्त हे खास सरप्राईज. एका रिअल फायटरचं खरं प्रेरणास्थान. मिंगे, कमळे, चला. कमळे चल. कमळे, कमळे, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई तुळजाई तुझी सगळी सपान पुरं करू आणि तू लय म्हणजे लय मोठं व्हायचं. कमळे, तुला वाढदिवसाच्या लय 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 शुभेच्छा. कायम हसत राहा. थँक्यू बंड्या. कमळी, विशिंग यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हो सर, तुम्हाला मी माहित होतं. कमळी माझी स्टुडंट आहेस तू, आणि त्यापेक्षा सुद्धा माझी मैत्रीण आहेस. मला का माहित नसेल तुझा बर्थडे? थँक्यू. आई आणि आबांची आठवण येते ना. यात पहिलं तर तुम्ही मला एवढं भारी सरप्राईज दिलं, गिफ्टच दिले, त्याबद्दल खरंच लय आभार तुमचं. निंगी, तारिणीताई, पंड्या, ऋषी सर, खरंच लय 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 थँक्यू. म्हणजे इथं आल्यापासून मला काय बोलू आणि काय नको असंच झालंय. काहीच सुचना. इथं महाराजांचं मंदिर आहे, त्याचबरोबर त्यांचा पराक्रम, आपल्या पुढच्या पिढीला त्यांचा इतिहास समजायला पाहिजे म्हणून सगळं आहे इथं. त्यामुळे लईच भारी वाटायला. ज्या माणसाला आपलं दुःख कळलं, त्याचा उद्धार करायला जो धावला, त्याला आपण देवाप्रमाणे मानलं. तर माझ्यासाठी महाराज फक्त देव नाही, तर त्याच्या बी वर आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, आत्मसन्मान काय असतो ह्यो शिकवलं, अन्याय करायचा नाही आणि कुणावर होत असेल तर तो सहन बी करायचा नाही ही शिकवण दिली. जन्माला आलोय तर किड्या मुंग्यांसारखं नाही, तर मानानं जगायचं त्यांनी ही शिकवण दिली.
महाराजांची खरी भक्ती कशात आहे माहित आहे? त्यांचा इतिहास समजून घेण्यात आणि त्यांचे विचार आपल्या मनात रुजवण्यात। 18 पगड जाती धर्माच्या लोकांना संघ घेऊन महाराजांनी स्वराज्याचं सपान बघितलं आणि ते सत्यात उतरवलं। आपल्या राजांना त्यांच्या राज्यातल्या प्रत्येक कारागिराला, शेतकऱ्याला, गोरगरिबाला बळ दिलं। प्रत्येक मावळ्याला काळजाच्या तुकड्यासारखं जपलं। सैन्यानं पर्यायानं स्वराज बळकट व्हावा यासाठी चहूबाजूनं त्यांच्या सुरक्षेचा विचार केला। आरमार उभारलं, विदेश नीती, व्यापार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चांगला समाज घडवला। महाराजांनी बांधलेलं प्रत्येक गड आणि किल्ले ही त्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे आणि तो वारसा आपण जपलाच पाहिजे। जगभरात लई राजे महाराजे होऊन गेले, पण आपल्या या राजाला सगळ्यांनी देवासमान मानलं। का माहित आहे? कारण आपल्या राजानं सगळ्यात महत्वाची गोष्ट केली, ती म्हणजे आपल्या राज्यातल्या बाईला सन्मान मिळवून दिला। रांझाच्या पाटलाची गोष्ट तर सगळ्यांनाच माहित आहे। महाराजांच्या आयुष्यातली पहिली गुरु बी एक बाईच होती, ती म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊ। आणि त्यांची शिकवण घेऊन जर आपण एखाद्या पोरीबाळीला सुरक्षित वातावरण दिलं, चांगलं बळ दिलं, जगायचा समान हक्क दिला, चांगलं शिक्षण दिलं, तर मग महाराजांसाठी आपल्याकडनं हीच मानवंदना असेल।